शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग राज्य सरकारकडून बागायतदार शेतकऱ्यांवर लादला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी राज्यात मोजणी सुरू झाली असून काही ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध असतानाही रेखांकन केले जात आहे. ही मोजणी तात्काळ थांबवावी या मागणीसाठी आज शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले. कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शक्तीपीठ विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करत राज्य सरकारचा निषेध केला. तसेच शक्तीपीठ महामार्ग सरसकट रद्द करण्यात यावा अशी ठाम मागणी करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्यावर शासकीय अधिकारी ज्यावेळेला जातात तेव्हा आतापर्यंत प्रयत्न केला नव्हता, पण एक प्रकारचा अत्याचार ज्या पद्धतीनं परभणी आणि त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की शेतकरी पण असू दे, पण शेतकऱ्यांच्यावर असणाऱ्या महिलांच्यावर सुद्धा लाठीचार्ज करणं, अवेळी उचलून नेणं आणि प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर जर आपण बघितलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक असू दे, विधानसभेची निवडणूक असू दे, निवडणुकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री हे अग्रेसर असतात. आमचं या ठिकाणी असं मत आहे की तुम्ही ज्या वेळेला जिथं विरोध होईल, आता आज जर बघितलं तर त्यांनी काही जागेला त्याचा आलेख बदलले आहेत, काही गावं बदललेली आहेत आणि काही जागेला भारतीय जनता पक्ष त्यांचे लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने सांगतात, म्हणजे खरं म्हटलं तर पहिल्यांदा ह्याच्यामध्ये चंदगड तालुक्याचा त्यामध्ये समाविष्ट नव्हता, पण काही तालुके वगळून चंदगडच्या काही आमदारांच्या आग्रहास्तव जर मुख्यमंत्री हे रेखांकन बदलत असेल तर मुळामध्ये शक्तीपीठ महामार्ग हा नको आहे. या मार्गाची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये या विधानसभेच्या आजच्या पहिल्या सत्रामध्ये आम्ही याला विरोध आहोत. याला शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध आहे आणि ही आरपारची लढाई आहे आणि या लढाईमध्ये काही वेळेला शेतकरी शहीद होतील, पण आपल्या या पूर्णपणे निर्णयाच्या विरुद्ध बाजूला आम्ही जाणार आहोत आणि सरकारला विरोध आहे आमचा आणि सरकारचा हा आग्रह आहे, तो आग्रह त्यांनी मागे घ्यावा. वारंवार अलाइनमेंट बदलली जाते. नाही मुख्य एकतर आपण जर अधिकृत जरी बघितलं तरी सुद्धा काही गावं, आता जर आपण जर बघितलं तर काही शिरोळ तालुक्यातली गावं असतील, इकडची गावं असतील, पण चंदगडचं जे आहे, चंदगडमध्ये आजपर्यंत शक्तीपीठ महामार्ग एका जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये जावा अशा प्रकारचा कुठेही आग्रह नव्हता. पण चंदगडमध्ये आल्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला चंदगडच्या लोकांना हा मी रस्ता असो अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जाहीर सभेत सांगितल्यानंतर त्यांचं रेखांकन मधून चंदगडमधून परत हा रस्ता नेण्याचा प्रयत्न आहे. चंदगडच्या शेतकऱ्यांचा पण प्रखरपणे याला विरोध आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये चंदगडमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणे या विरोधी लढा उभारला जाईल. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर.